नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुवार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणेच बालभारतीतील जुन्या धड्यांमधील काही धडे। तर या धड्याचं नाव आहे आऊ। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता या धड्याच्या वाचनाला सुरुवात करूयात। धुळाप्पाकडे जिरे घातलेले फक्कड ताक पिऊन आम्ही त्यांचा निरोप घेतला आणि वाट चालू लागलो। दुसऱ्याच वळणावर एक म्हातारी आडवी आली, समोर उभी राहिली आणि चक्क हसली। मी तिला निहाळून पाहिले। वय खूप झाले होते, पण सुरूच्या झाडाखाली ती ताठ उभी होती। केसांच्या आंबाड्या झाल्या होत्या। कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे तोंडावर नाजूक सुरकुत्यांचे जाळे पसरले होते। अनोळखी म्हातारी रस्ता अडवते काय आणि जणू काय काहीच झाले नाही, काहीच केले नाही अशा भावाने आमच्याकडे पाहून हसते काय। पण ते हसणे कसे स्वच्छ आणि मोकळे होते। म्हातारी आमच्याबरोबर असलेल्या शिक्षकाला हसूनच म्हणाली, मास्तर साहेबांना असंच कसं जाऊ देता हो? अजून आमची बुक बघायची आहेत ना, चला घराकडं। मास्तरांनी खुलासा केला, साहेब ही आमची आऊ, साऱ्या गावचीच आऊ। हिची मूळची भाषा कानडी। कानडीत आईला आऊ म्हणतात। तिच्या दोन्ही मुली आमच्या इथंच मुलींच्या शाळेत शिक्षिका आहेत। मुली हिला आऊ म्हणतात। आता सारं गावच तिला आऊ म्हणू लागलं आहे। आऊ स्वतः निरक्षर आहेत, पण शिक्षणावर तिची दांडगी श्रद्धा। तिनं आपल्या मुलींना साक्षरतेचे वर्ग काढायला लावले। घरोघर हिंडून ती बायांना गोळा करते। आऊ हिंडते आणि तिच्या मागोमाग तिची सुमन हिंडते। आऊनं आता वाचायला शिकवलेल्या बायांसाठी वाचनालय काढलं आहे। आपण ते पहा आणि सुमा पण पहा। मी विचारले, सुमन कोण? मास्तर हसून म्हणाले, ती आऊचीच एक मुलगी आहे, भेटेल ती तुम्हाला। चला आपण आऊच्या वाचनालयाला भेट देऊ। आम्ही बोळात वळलो आणि जवळच्या एका घरात शिरलो। दाराजवळ डाव्या बाजूस लहानशी खोली होती, झाडून सारवून लख्ख केलेली होती। भिंतीवर शिवाजी महाराज आणि महात्मा गांधी यांची चित्रे टांगलेली होती। भिंतीशीच एक बसके कपाट होते। आम्ही जाजमावर बसल्यावर आऊने मोठ्या अभिमानाने ते कपाट उघडले आणि त्यातून एकामागून एक लहान लहान पुस्तके काढून माझ्या हाती दिली। किती पण नाजूकपणाने आणि जिव्हाळ्याने, जणू काय ती तिची लहान लहान बाळच होती। पुस्तकांना छानदार पुठ्ठे घातले होते। पुस्तके पाहून झाल्यावर आऊने माझ्या हाती एक रजिस्टर दिले। त्या रजिस्टरात वाचनालयातून पुस्तके नेणाऱ्या बायांची नोंद केली होती। आऊने आमच्या पुढे ताकाचे प्याले आणले। मी हसून विचारले, ताकच का, लोणी बिणी नाही का? आऊने उत्तर दिले, साहेब ताक प्यायचं असतं आणि लोणी विकायचं असतं। मास्तर आऊला सहज म्हणाले, आऊ साऱ्या गावाला शिकवतेस, पण तू मात्र अशीच। आऊ उसळून म्हणाली, ते का? आता लिहायला सुरुवात केली आहे ना मी। आऊची मुलगी शेजारीच उभी होती। ती म्हणाली, होय मास्तर, आऊचा अभ्यास जोरात चालू आहे। तिला आता अक्षर गिरवण्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही। परवा रात्री मोठी गंमतच झाली, सांगू का गाऊ? आऊने डोळे वटारले, पण तिकडे न पाहता मुलगी पुढे म्हणाली, साहेब ते असं झालं, परवा संध्याकाळी आऊला मी पाटीवर अक्षरं काढून दिली। आऊनं पाटीवर अक्षरं गिरवली, बोटांनी भिंतीवर गिरवली, रस्त्यावरच्या धुळीत सुद्धा गिरवली। तेवढ्यानं तिचं समाधान झालं नाही। रात्री माझ्या जवळच झोपली होती। मध्यरात्री मला जाग आली, कुणीतरी माझ्या तळपायाला गुदगुल्या करत होतं। मी दचकले, पाहते तर आऊ। मी विचारलं, काय ग आऊ, गुदगुल्या का करतेस अशी? आऊ थोडी वरमली आणि हसून म्हणाली, काही नाही ग, कालचे गम भन पक्के झाले का नाही ते बघत होते। नीज आपली, आता नाही गिरवत। आम्ही सारे जण हसलो। मला सुमनची आठवण झाली। मी विचारले, ते सारं खरं, पण ती सुमन कुठं आहे? तिला भेटवणार होता ना? सारे जण परत हसले। मास्तर म्हणाले, आऊ तुझ्या सुमनला हाक मार ग। आऊने खणखणीत आवाजात साद घातली, सुमे। काही सेकंदातच एक म्हैस जवळच्या गोट्यातून बाहेर आली आणि दाराशी उभी राहिली। आऊकडे तोंड करून मोठ्याने हुफ असा तिने जवाब दिला।
आऊ म्हशीजवळ गेली. तिच्या गळ्यात तिने हात घातला. प्रेमाने तिला थोपटले आणि ताटातले एक केळं तिला खाऊ घातले. मला हा प्रकार समजेना. मास्तर म्हणाले, साहेब, ही आऊची तिसरी मुलगी. हिचं नाव सुमन. पोटच्या मुलीचे लहानपणी लाड केले नसतील तितके या म्हशीचे लाड चालले आहेत. पूर्वी आऊ भल्या पहाटेच उठून रतिबाचं दूध आणायला जात असे. त्या बायका आऊवर ओरडायच्या, आम्हाला गोठ्यातलं शेणमूत काढावं लागतं, तुला काय त्याचं, उठलीस की येतेच भांडं घेऊन. एकदा आऊला राग आला. तिने लगेच व्यायला झालेली म्हस विकत घेतली. तिला झाली रेडी. त्याच या सुमाताई. सुमनला आऊनं झोपायला गादी तयार केली. लहान होती तेव्हा तर सुमन आऊच्या मांडीवरच निजायची. आता झोपते गादीवर, पण मान मात्र ठेवते आऊच्या मांडीवर. तिला खारी केळ्याचा खुराक चालू आहे. सुमनला सारं कळतं. सुमे ये म्हणून आऊनं साथ घातली की मग लगबगीने येते. बस म्हटलं की बसते. आऊ जाईल तिकडं तिच्या मागं जाते. आऊ कृष्णेवर निघाली की सुमन चालली मागं. आऊला आता टेकाड उतरून खाली नदीवर जाता येत नाही. ती टेकाडावर उभी राहते आणि सुमनला सांगते, जा आता नदीवर. सुमन मुकाट खाली उतरते, नदीवर जाते, पाणी पिते आणि परत आऊकडे येते. सुमनला परवा रेडी झाली, पण अशी विचित्र म्हैस आहे, आपल्या रेडीला दूध पाजत नाही, लाता मारते. उलट आऊ भांडं घेऊन धार काढायला आली की तिच्या आचळातून आपोआपच दूध गळू लागतं. आऊनं तिचे मागचे पाय बांधले. आता मुकाट रेडीला पाजते. मास्तर सुमनची कहाणी सांगत होते. तिकडे सुमनचे लाड चालले होते. शेवटी आऊने सुमे जागोट्यात असा हुकूम फरमावला आणि सुमी गेली. केसांच्या अंबाड्या झालेल्या त्या म्हातारीकडे कुतूहलाने पाहून मी विचारले, आऊ, तू म्हातारी झालीस, पिकलं पान केव्हा गळून पडेल नेम नाही. काही देवधर्म करतेस की नाही. आऊ तोंडात मारून घेऊन ताडकन म्हणाली, छे बाबा, त्या भानगडीत मी नाही पडत. मी साऱ्या बायकांना सांगते, कुचकून काम करा, लिहा वाचायला शिका, चांगली बुकं वाचा, मुलाबाळांना सुनांना लिहा वाचायला शिकवा. आऊशी पुष्कळ बोलावे, तिच्याकडून पुष्कळ शिकावे असे मनाला वाटत होते. आऊपाशी एखादा तरी दिवस घालवावा असेही वाटत होते. पण गाडीची वेळ झाली होती. मी मुकाट्याने आऊच्या शेरेबुकात शेरा लिहिला आणि बाहेर पडलो. आऊ मला पोचवायला कृष्णेपर्यंत आली. तिच्या पाठोपाठ सुमन होतीच. मळी उतरून कृष्णेत पाय घालीपर्यंत मी मागे पाहत होतो. टेकाडावर ताटमान करून आऊ उभी होती आणि तिच्या मागे तिची लाडकी सुमन. तर मित्रांनो, आऊ त्यांना कशी अभ्यासाचा आणि वाचनाचा लळा लागला होता आणि त्यांनी ही गोष्ट आपल्या म्हशीला सुद्धा कशा प्रकारे शिकवली, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या धड्यातून पाहायला मिळाल्या. तर फार इंटरेस्टिंग असा धडा होता मित्रांनो. तुम्हाला हा धडा कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयाच असेच धडे घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या आपली.